लेक्चर मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स जो चॅप्टर आपण स्टार्ट केला होता त्याचा हा थर्ड पार्ट असेल. या थर्ड पार्ट मध्ये आपण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन पासून स्टार्ट करतोय. तर जास्त काही न बोलता आपण डायरेक्ट आपल्या टॉपिक कडे येऊयात. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. स्टॅमेन म्हणजे काय? इट इज अ मेल आपण जे मागच्या लेक्चरमध्ये स्टॅमेन बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्यामध्ये आपण स्टॅमेनचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं. तर त्या स्ट्रक्चरला आज आपण डिटेलमध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये हे सगळ्यात फर्स्ट स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसत असेल यामध्ये प्रॉपर स्टॅमेन व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात अप्पर मोस्ट रिजन जो दिसत असेल तो आहे अँथर रिजन. याला आपण काय म्हणायचं? अँथर म्हणायचं. त्यानंतर हा फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. या फिलामेंटस स्ट्रक्चरला आपण फिलामेंट म्हणतो. म्हणजे अँथर हे 3 रिजन्सने बनलेला आहे. सॉरी, स्टॅमेन हे 3 रिजन्सने बनलेला आहे. एकदा प्रॉपर तुम्ही अँथरचं स्ट्रक्चर बघून घ्या. आपण त्याचे फीचर्स पुढे जाऊन बघूया की स्टॅमेन म्हणल्यानंतर इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. आता हे फ्लावर मध्ये प्रेझेंट असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे की पोलन ग्रेन्स तयार करण्यासाठी मदत करतो. पोलन ग्रेन्स आपण त्याच दिवशी बघितलेलं आहे की पोलन ग्रेन्स मध्ये मेल गॅमेट्स असतात. मग एखादं स्ट्रक्चर जर मेल गॅमेट तयार करत असेल तर त्या स्ट्रक्चरला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणणारच ना. ते 3 मेन कंपोनेंट्सने बनलेला आहे. एकाला आपण म्हणतो फिलामेंट, एकाला अँथर, एकाला कनेक्टिव्ह. आता हे 3 रिजन्स कोणते आहेत ते बघूया. हे बघा, हा सगळ्यात वरचा जो पोर्शन दिसत असेल, हा एवढा पोर्शन जो दिसत आहे तो आहे अँथरचा. त्यानंतर याच्या खालचा जो रिजन आहे हा रिजन आहे फिलामेंटचा. आता हा फिलामेंट या वरच्या रिजनने जे अँथरला अटॅच आहे, ज्या रिजनने अटॅच असतो या रिजनला कनेक्टिव्ह म्हणलं जातं. कनेक्टिव्हचा अर्थच आहे, आता शब्दामध्येच आपल्याला कळतं कनेक्टिव्ह म्हणजे काय असेल तर 2 गोष्टींना कनेक्ट करणारा. अँथर आणि सोबत फिलामेंटला कनेक्ट करणारा रिजन कोणता असेल? कनेक्टिव्ह. ठीक आहे. आता कनेक्टिव्ह कसा असतो? समजा हा एक अँथर आहे, सॉरी हा एक फिलामेंट आहे. या फिलामेंट वरती असा अँथर ठेवलेला असेल. कनेक्टिव्ह एक लूज कनेक्शन आहे. अँथर आणि फिलामेंट मधलं एक लूज कनेक्शन आहे. तर लूज कनेक्शन का दिलं असेल? कारण या अँथर रिजन वरती पोलन ग्रेन्स तयार केले जातात. या पोलन ग्रेन्सला फ्री मूवमेंट मिळावी. ऍट द टाइम ऑफ द मॅच्युरिटी दिस अँथर गेट्स बर्स्ट. तो फुटतो. फुटल्यानंतर त्यामध्ये प्रेझेंट असलेले पोलन ग्रेन्स बाहेर पडतात. इझिली बाहेर पडावेत म्हणून या अँथर आणि फिलामेंट मध्ये लूज कनेक्शन असतं. त्याला कनेक्टिव्ह म्हणतात. या अँथरचं आपण डिसेक्शन घेतलं. डिसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला असा काही अँथरचा रिजन दिसतो. आता या अँथर रिजन मध्ये 4 ओपनिंग दिसायला बघा. हे जे ओपनिंग्स आहेत, ठीक आहे, 1 2 3 4. आता अँथर स्ट्रक्चर बायलोब्ड स्ट्रक्चर आहे. हे आपण डिटेल मध्ये बघूयात. अगोदर आपण फीचर्स बघत होतो, त्यामध्ये आपण बघितलं सगळ्यात पहिला रिजन आहे फिलामेंट. आता फिलामेंट स्टडी करताना काय म्हणतो? इट कॅरीज न्यूट्रिएंट्स अँड वॉटर टू द अँथर. अँथरला का न्यूट्रिएंटची गरज आहे? का बरं वॉटरची गरज आहे? का? कारण जेव्हा आपण अँथरचं स्ट्रक्चर स्टडी केलो इथे आपल्याला काय दिसली? हे पोलन सॅक आहे. यालाच दुसरं नाव काय असेल तर इथे मी वरच्या साईडला लिहितो, मायक्रोस्पोरेंजिया. यालाच काय म्हणतात? मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया म्हणजे हे व्हॅकंट स्पेस प्रेझेंट आहे. आता या व्हॅकंट स्पेसला पोलन सॅक पण म्हणतात. का? कारण या रिजन मध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. पोलन ग्रेन्स म्हणजे मेल गॅमेट्स. आता मेल गॅमेटला जर त्या रिजन मध्ये स्टोअर ठेवायचं असेल तर त्याला नरिशमेंटची गरज आहे, न्यूट्रिएंटची गरज आहे, वॉटरची गरज आहे. मग अँथर जो असा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे जो मेल गॅमेट्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय, मेल गॅमेट्स तयार करतोय, मग त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असते. मग फिलामेंट काय करायला आहे? या पॅरेंटल प्लांट बॉडी पासून न्यूट्रिएंट आणि वॉटर कुठे सप्लाय करतोय? टुवर्ड्स द अँथर. ठीक आहे. आता अँथरचा प्रॉक्सिमल रिजन कशाला अटॅच असतो हा एक क्वेश्चन मागे पडला होता. जे काही स्टॅमेनचा रिजन आहे, स्टॅमेनचा रिजन कशाने बनलेला आहे? तर असा एक अँथर असेल, बायलोब्ड अँथर, आणि एक फिलामेंट असेल. आता हा फिलामेंट प्रॉक्सिमली कशाला अटॅच आहे असा क्वेश्चन विचारला जातो. आता प्रॉक्सिमल रिजन आणि डिस्टल रिजन कोणता येतो ते आपल्याला माहिती पाहिजे. हे बघा, या रिजनला जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केला
तर हा खालचा रिजन जो पुढे जाऊन थॅलॅमस सोबत बाइंड होणार आहे, इथे हा थॅलॅमस असेल, फ्लावरचा थॅलॅमस रिजन, या रिजनला म्हणायचं, इकडे लिहितो मी, प्रॉक्सिमल रिजन म्हणायचं. काय म्हणायचं? प्रॉक्सिमल रिजन म्हणायचं. प्रॉक्सिमल काय म्हणायचं? कारण जेव्हा आपण स्टॅमेन सिंथेसाइज होत होता, तयार होत होता, त्यावेळेस अगोदर हा रिजन डेव्हलप झाला असेल ना, त्यामुळे त्याला प्रॉक्सिमल रिजन म्हणलेलं आहे. अगोदर कोणता रिजन डेव्हलप झाला? प्रॉक्सिमल रिजन. मग प्रॉक्सिमल रिजन कशाला अटॅच असतो? खालून थॅलॅमस सोबत. आणि हा वरचा जो रिजन आहे, अँथरचा जो रिजन आहे, हा रिजन असेल डिस्टल रिजन. म्हणजे हा फिलामेंट वरून डिस्टली कुणासोबत अटॅच आहे म्हणलं तर अँथर सोबत अटॅच आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. डिस्टल रिजन एंडने कशाला अटॅच आहे तर अँथरला, आणि प्रॉक्सिमल एंडने कशाला अटॅच आहे तर थॅलॅमसला. असे क्वेश्चन्स पडतात. ठीक आहे. तर तुम्हाला डिस्टल आणि प्रॉक्सिमल या दोन्ही एंड्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. चला या स्टॅमेनचा दुसरा रिजन बघूयात, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अँथर. आता अँथर काय आहे? तो पोलन ग्रेन्स तयार करतो आणि पोलन ग्रेन्सला स्टोअर पण करतो. ठीक आहे. पोलन ग्रेन्सला स्टोअर करणं हे खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे अँथरचं. अँथर कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स कनेक्टेड बाय टिश्यू कॉल्ड एज कनेक्टिव्ह. कनेक्टिव्हने कनेक्ट केले असतात. 2 लोब्स असतात. जर अँथरला प्रॉपरली व्हिज्युअलाइज केला तर हा एक लोब झाला त्याचा, आणि हा दुसरा लोब झाला. म्हणजे अशा 2 लोब्सने बनलेला असतो, आणि सेंट्रली असा कोणता तरी कनेक्टिव्ह आहे जो सोबतच त्या फिलामेंट सोबत त्याला कनेक्ट करतो. ठीक आहे. अँथर इज अ बायलोब्ड स्ट्रक्चर. इच लोब कन्सिस्ट ऑफ 2 मायक्रोस्पोरॅन्जिया. आता या अँथरचं डिसेक्शन जर आपण घेतलं तर हा अँथर काही अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. आता या अँथर मध्ये 4 व्हॅकंट स्पेस प्रेझेंट असतात. डायग्राम चांगली आहे माझ्यापेक्षा बेटर आपले स्टुडंट्सच काढत असतील, बट मला फक्त कन्सेप्ट समजण्याशी संबंध आहे. हे बघा, असे 4 काय असतील तर मायक्रोस्पोरेंजिया असतील. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला एक 3 डायमेन्शनल डायग्राम काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या स्ट्रक्चरला पण खराब करणार नाहीत. आता हे जे अँथरचं डिसेक्शन आपण घेतलंय, यामध्ये हे जे रेड रिजन मध्ये जे व्हॅकंट स्पेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत, हे आहे मायक्रोस्पोरेंजिया, पोलन सॅक पण म्हणतो. यालाच काय म्हणायचं आपण? पोलन सॅक म्हणता येतो. बरोबर आहे. आता हा जो मायक्रोस्पोरेंजिया आहे, तो मायक्रोस्पोरेंजिया पोलन ग्रेन्सला स्टोअर करतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? दुसरं नाव काय त्याला? पोलन सॅक देखील म्हणतो. ठीक आहे. ही झाली इन्फॉर्मेशन अँथर बद्दल. आता वॉल ची इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. आता अँथरला तर आपण डिसेक्ट करून बघितलं, मध्ये काही असलेले रिजन्स आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा, आता हे अँथरची वॉल जी आहे, त्या अँथर वॉल बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की ही जी अँथरची वॉल तयार झालेली आहे ती किती लेयर्सने बनलेली आहे. आता आपण अँथर तर बघितलाय, त्याच्या वॉल्सचं काही फंक्शन आहे का, किंवा त्याच्या वॉलचं काही रोल आहे का पोलन ग्रेनच्या सिंथेसिस मध्ये, किंवा पोलन ग्रेनच्या स्टोरेज मध्ये त्यांचा काही रोल आहे का. ठीक आहे. किंवा आपण जे म्हणतो की अँथर वॉल फुटते देखील, मग ते फुटण्यामध्ये पण या अँथर वॉलचा काही रोल असू शकतो का. याच स्ट्रक्चरचं आपण एक छोटासा रिजन आपण झूम करून बघितलेला आहे, तर आपल्याला या अँथर वॉलची अशी लेअर्स दिसलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण लेअर स्टडी करतो, सगळ्यात वरची एक लेअर असते, नेहमी तीच लेअर येते बघा. नेहमी वरच्या लेअरला आपण इपी नाव देतो. इपिडर्मिस, डर्म म्हणजे लेअर. सगळ्यात वरची लेअर जी असते त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो. ठीक आहे. तर हे जे सेल्स तुम्हाला सगळ्यात बाहेर दिसत असतील, हे सेल्स कशाचे आहेत? इपिडर्मिस लेअर्सचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी लेअर येते त्याला आपण एंडोथेसियम लेअर म्हणतो. ठीक आहे. आता सगळ्यात वरची लेअर म्हणल्यानंतर त्याचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन असायला पाहिजे. तर सगळ्यात वरची लेअर काय करते? त्या अँथरचं प्रोटेक्शन करते. ठीक आहे. आउटर एन्व्हायरमेंट पासून त्या अँथरचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं? इपिडर्मिस लेअर करते. ठीक आहे. आता एंडोथेसियम लेअर, त्याच्या मधली जी लेअर असेल, हे बघा, ही जी मधली लेअर आहे त्या मधल्या लेअरला आपण एंडोथेसियम लेअर म्हणतो. आता एंडोथेसियम लेअरचं पण एक फंक्शन आहे. काय करतं? हे अँथर वॉलला फोडण्याचं काम करतं. याला आपण डेहिसन्स ऑफ अँथर
डेहिसन्स ऑफ अँथर म्हणतो. ठीक आहे, अँथर वॉलला फोडण्याचं काम कोण करायलंय? एंडोथेसियम लेअर. आता एंडोथेसियम लेअर मध्ये 1 ते 2 लेयर्सची एक मल्टिपल लेअर प्रेझेंट असते, त्याला आपण काय म्हणतो? मिडल लेअर म्हणतो. ठीक आहे, 2 लेयर्सची आपण म्हणू शकतो की 1 ते 2 लेयर्सने बनलेली लेअर आहे. ठीक आहे, ती मिडल लेअर असते. मल्टिपल लेयर्सने बनलेली असते आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर या मिडल लेअरच्या मध्ये देखील एक न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे, हे आपण ह्या सेल्सला आपण काय म्हणू शकतो? टेपेटम सेल्स. याला आपण न्यूट्रिटिव्ह टिश्यू पण म्हणतो. न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणजे काय? तर जे नरिशमेंट प्रोव्हाइड करते. सगळ्यात मध्ये टेपेटम सेल्स आहेत. बघा ना, निसर्गाचं काय म्हणजे लॉजिक काय असेल? निसर्गाने जे अँथर ज्याच्यामध्ये मेल गॅमेट्स तयार होईल त्या सगळ्यात बाहेर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिली, ज्याला आपण इपिडर्मिस म्हणतो. त्या वॉलला फोडणारी जी लेअर आहे, जी डेहिसन्स करते, त्या लेअरला त्या इपिडर्मिसच्या खालीच ठेवली. त्यानंतर जे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहेत, जे डेव्हलपिंग पोलन ग्रेन्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करायला, त्याला सगळ्यात मध्ये ठेवलंय. म्हणजे याच न्यूट्रिटिव्ह टिश्यू सोबतच काही मायक्रोस्पोर मदर सेल्स आहेत. आता मदर सेल्स म्हणल्यानंतर आपल्याला काय माहिती आहे? मदर्स पासून नवीन गॅमेट्स आहेत तयार होतात. या मदर, आता ही मायक्रोस्पोर मदर सेल जी आहे ती डिप्लॉइड आहे. यालाच आपण पोलन मदर सेल म्हणतो. काय? मदर सेल. ठीक आहे, ही पण डिप्लॉइड असते. आता या पोलन मदर सेल पासून पुढे जाऊन पोलन ग्रेन्स तयार होतात. आता जर आपल्याला अँथरचे वॉल लेअर स्टडी करायचे असतील तर सगळ्यात बाहेर प्रोटेक्टिव्ह लेअर असणारी, सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे त्या लेअरला आपण काय म्हणतो? इपिडर्मिस लेअर म्हणतो. बरोबर आहे, जे काय करायली? प्रोटेक्शनचं काम करायली. दुसरी जी लेअर आहे, जे एंडोथेसियम लेअर, त्याचं फंक्शन काय आहे? डेहिसन्स ऑफ अँथर. अँथरच्या वॉलला फोडायचं काम करायली. मिडल लेअर 1 ते 2 लेयर्सने बनलेली मल्टिपल लेअर्ड स्ट्रक्चर आहे. त्यानंतर सगळ्यात मधली लेअर जे न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, जे नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे, ते टेपेटम सेल्स आहेत. ठीक आहे, आता यामध्ये जर बघितलात, टेपेटम सेल्स हे मल्टी न्यूक्लिएट असतात. कसे असतात? मल्टी न्यूक्लिएट. आता मल्टी न्यूक्लिएट असल्याची काय गरज आहे? अरे ते न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहेत रे, डेव्हलपिंग पोलन ग्रेन्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करायचंय. मग डबल कंटेंट असेल तरच न्यूट्रिशन प्रॉपर प्रोव्हाइड करू शकणार आहे ना. ज्याच्याकडे जास्त आहे तोच तर देऊ शकतो ना. मग नेचरने कोणाला जास्त दिलंय? जे पुढे जाऊन दुसऱ्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत, अशाच सेल्सला डबल कंटेंट दिलेला आहे. त्यामुळे डबल न्यूक्लियस असेल तर ते डबल न्यूक्लियस पासून डबल कंटेंट सिंथेसाइज केला जाऊ शकतो. त्यामुळे टेपेटम सेल्स हे कसे झाले? मल्टी न्यूक्लिएट झाले. ज्या मल्टी न्यूक्लिएटचा वापर करून ते त्या नवीन तयार होणाऱ्या पोलन ग्रेन्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. अशा पद्धतीचे आपले सुंदर कोण असतील? टेपेटम सेल्स असतील. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसतच असेल की अँथरला आपण फोडलेला आहे. या अँथर मध्ये बघा डॉट सगळे पोलन ग्रेन्स आहेत आणि यामध्ये हे बघा, ही जी एक वॅकंट स्पेस आहे, हे आहे मायक्रोस्पोरेंजिया एक, हा आहे दुसरा मायक्रोस्पोरेंजिया, आणि हे सेंट्रली आपण जर ह्याला डिसेक्ट केलं तर हा एक लोब झाला. हा काय झाला? एक लोब झाला. आणि इथून बाजूचा काय झाला? सेकंड लोब. बाय लोब स्ट्रक्चर म्हणतो ना आपण, त्याचा एक लोब या ठिकाणी आहे आणि एक लोब या ठिकाणी आहे. आता एका लोब मध्ये आपल्याला किती मायक्रोस्पोरेंजिया दिसायलेत? हा एक मायक्रोस्पोरेंजिया आणि हा 2 मायक्रोस्पोरेंजिया. म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2. मग एका अँथर मध्ये, एका बायलोब्ड अँथर मध्ये जर आपण म्हणलो की एक बाय अँथर आहे, तर ते एका बायलोब्ड अँथर मध्ये किती मायक्रोस्पोरेंजिया असतात? तर 4 मायक्रोस्पोरेंजिया असतात. जर एका बायलोब्ड अँथर मध्ये 4 मायक्रोस्पोरेंजिया असतील तर त्याला आपण बायोलॉजिकली काय म्हणू शकतो? टेट्रास्पोरेंजिएट. काय म्हणायचं? टेट्रास्पोरेंजिएट म्हणायचं. ठीक आहे, तर अशी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या अँथरच्या स्ट्रक्चर बद्दल असणं गरजेचं आहे. 2 लोब्ड असतील तर 4 मायक्रोस्पोरेंजिया असतात आणि 4 मायक्रोस्पोरेंजियाला कंबाइनली आपण काय म्हणू शकतो? टेट्रास्पोरेंजिएट म्हणतो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणायचं? टेट्रास्पोरेंजिएट म्हणायचं. टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 4 मायक्रोस्पोरेंजिया असतात. लोब किती आहेत? 2 लोब आहेत. जर एकच लोब असेल तर किती मायक्रोस्पोरेंजिया असतील? 2 मायक्रोस्पोरेंजिया असतील. But bilobled anther, majorly 60% of angiospermic plant bodies contains 2 lobes.
अँड each loop consists of the 2 मायक्रोस्पोरेंशिया. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन माहिती राहू द्या. नेक्स्ट पार्ट आपला स्टडी करूयात. हे टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या टर्मिनॉलॉजी एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊया. टेट्रास्पोरेंजिएट आताच आपण पाहिलेली कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये 4 मायक्रोस्पोरेंजिया असतात. बायलोब्ड अँथर मध्येच असतात, बरोबर आहे ना. मायक्रोस्पोरेंजिया, ज्याच्या स्पोरेंजिया असतील त्याला आपण टेट्रास्पोरेंजिएट म्हणतो. आणि हे मेजरली कशामध्ये असतं, बायलोब्ड अँथर मध्येच असतं. डायडेल्फस स्टॅमिन, ठीक आहे, डायडेल्फस स्टॅमिन हे कुणामध्ये असतात, असे फ्लावर्स ज्याच्यामध्ये जे स्टॅमिन्स आहेत ते 2 बंडल्स मध्ये प्रेझेंट असतात, 2 सेट्स मध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे त्यांना 2 बंच मध्ये त्यांना बांधून ठेवलेलं आहे. तशा स्टॅमिन्सला किंवा तशा फ्लावर्सला आपण डायडेल्फस म्हणतो. स्टॅमिन्स आर बाइंडेड इन 2 डिफरंट बंडल्स. आणि मोनोएडल्फस म्हणल्यानंतर मोनो, सिंगल बंडल मध्ये, एकाच बंडल मध्ये किंवा एकाच बंच मध्ये प्रेझेंट असतात. 2 बंच वेगवेगळे असतील तर डायडेल्फस, एकच बंच असेल टुगेदर तर त्याला काय म्हणायचं, मोनोएडल्फस. डायडेल्फस फ्लावर मध्ये आपल्याला एक्झाम्पल घेता येईल पीसम. हे डायडेल्फस फ्लावर असते, याच्यामध्ये जे स्टॅमिन्स आहेत 9+1 या अरेंजमेंट मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे 9 स्टॅमिन्स एकत्रित बांधलेले आहेत आणि एक सिंगल स्टॅमिन सेपरेट आहे. म्हणजे टोटल स्टॅमिन त्यांच्यामध्ये टोटल स्टॅमिन असतात 10. ठीक आहे. पिसम सटायम, ज्याला आपण पी प्लांट पण म्हणतो. काय म्हणतो, पी प्लांट. वटाण्याचं प्लांट असतं ना, त्या प्लांटला बायोलॉजिकल नेम काय आहे, पिसम सटायम. त्याच्यामध्ये 2 सेट्स मध्ये स्टॅमिन्स अरेंज केलेलं असतं. स्टॅमिन्स टोटल असतात 10. 10 मधले 9 एका बंच मध्ये असतात आणि एक सिंगल एका सेपरेट बंच मध्ये असतात. ठीक आहे. तर असं मोनोएडल्फस आणि डायडेल्फस फ्लावर असतात. मायक्रोस्पोरोफिल, मायक्रोस्पोरोफिल म्हणजे ह्याला अँथरला काय म्हणलं जातं, मायक्रोस्पोरोफिल म्हणलं जातं, जे की मायक्रोस्पोर्स तयार करणारं स्ट्रक्चर आहे. अँथर काय आहे, मायक्रोस्पोर तयार करणारं स्ट्रक्चर, त्यामुळे त्याला मायक्रोस्पोरोफिल देखील म्हणलं जातं. आता हे अशा टर्मिनॉलॉजी मध्ये भरपूर आपले स्टुडंट्स कन्फ्युज होतात, त्यामुळे हे टर्मिनॉलॉजीज माहिती असणं गरजेचं आहे. तर मायक्रोस्पोरेंजिया जे व्हॅकंट कॅव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स स्टोर होतात, त्या व्हॅकंट कॅव्हिटीला मायक्रोस्पोरेंजिया म्हणतात. आताच आपण टेट्रा मायक्रोस्पोरेंजिया कन्सेप्ट बघितली. आणि नेक्स्ट पॉइंट आहे अँड्रोशियम. ठीक आहे, अँड्रोशियम म्हणजे काय, मेल पार्ट ऑफ प्लांट. आताच बघितलं आपण, मेल पार्ट प्लांट, त्याला आपण अँड्रोशियम म्हणायचं. ठीक आहे. काही स्पेसिफिक बेसिक अशा टर्मिनॉलॉजीज आहेत. आता अँथर वॉल मध्ये जे मायक्रोस्पोर मदर सेल्स होत्या, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पोलन मदर सेल्स. त्याला MMC किंवा PMC, पोलन मदर सेल किंवा मायक्रोस्पोर मदर सेल म्हणतात. या मायक्रोस्पोर मदर सेल पासून पोलन ग्रेन्स तयार होतात. तर त्या कसं तयार होतात त्या अगोदर आपण बघूयात की पोलन ग्रेन्स कशा व्हॅरिएशन्स मध्ये नेचर मध्ये प्रेझेंट आहे. तर पोलन ग्रेन्सलाच आपण मेल गॅमेटोफाइट देखील म्हणतो. आता इथे तुम्हाला डिफरंट पोलन ग्रेन्सचे स्ट्रक्चर दिसायले, वेगवेगळ्या प्लांट स्पेसिस मधनं एक्सट्रॅक्ट केलेले हे पोलन ग्रेन्स आहेत. आता हे ऍक्च्युअल NCERT मधलीच डायग्राम आहे, ज्यामध्ये वेगवेगळे पोलन ग्रेन्स आपल्याला पाहायला मिळाले. बघा, हे सर्क्युलर शेप्ड आहे, हे एकदम स्पायनी पोलन ग्रेन्स आपल्याला पाहायला मिळाले, हे एका बीन शेप्ड स्ट्रक्चर मध्ये दिसायले, हे इरेग्युलर शेप्ड दिसायले. म्हणजे नेचर मध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत ते डिफरंट साईज मध्ये, डिफरंट शेप मध्ये, डिफरंट कलर्स मध्ये, डिझाईन्स मध्ये प्रेझेंट असतात. त्यांची साईज काही व्हॅरी करू शकते का, 25 मायक्रोमीटर्स टू 50 मायक्रोमीटर्स या रेंज मध्ये त्यांची साईज व्हॅरी करू शकते. ठीक आहे. आपण बघूयात की हा एक समोर असलेला एक पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. आता हे जे आउटर रिजन आपल्याला दिसायलंय, स्पायनी दिसायलंय बघा थोडस, म्हणजे स्पायनी स्ट्रक्चर आहे. आता हे जे आउटर स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो एक्झाईन. हार्डेस्ट मटेरियलने बनलेला आहे. त्या हार्डेस्ट मटेरियलला आपण म्हणतो स्पोरोपॉलिनिन. काय म्हणायचं, स्पोरोपॉलिनिन. आता स्पोरोपॉलिनिन काय आहे, हे एक नॉन बायो कंटेंट आहे, नॉन बायोडिग्रेडेबल कंटेंट आहे. आता नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, ज्याचं डिग्रेडेशन होत नाही, प्लास्टिक पेक्षा पण हार्ड. मग असा जर कंटेंट या एक्झाईनचा असेल तर तो डिग्रेड होणारच नाही. मग असला एक्झाईन एवढा हार्ड का दिलेला आहे, तर
तो पोलन ग्रेन जेव्हा त्या प्लांट मधनं बाहेर पडेल कुठे जाईल माहितीच नाही, कारण डायरेक्शनल आपण म्हणू शकत नाही की एखादा पोलन ग्रेन बरोबर ऍक्युरेट दुसऱ्या प्लांट बॉडीच्या फिमेल पार्ट पर्यंत पोहोचणारच आहे. त्यामुळे तो पोलन ग्रेन कुठे जाईल माहिती नाही. मग कसल्याही हार्श कंडिशन मध्ये जरी गेला तरी त्या पोलन ग्रेनचं प्रोटेक्शन आउटर साइड मधून झालं पाहिजे. एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट त्या पोलन ग्रेनवरती पडला नाही पाहिजे. त्यामुळं असला नॉन बायोडिग्रेडेबल कंटेंट त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे, जो कंटेंट त्या पोलन ग्रेनचं प्रोटेक्शन करतो, ज्याला आपण काय म्हणतो स्पोरोपॉलिनिन. ठीक आहे, त्याला स्पोरोपॉलिनिन म्हणायचं. आता हा जो स्पोरोपॉलिनिन आहे तो त्या पोलन ग्रेनचं प्रोटेक्शन करतो. काही ठिकाणी स्पोरोपॉलिनिन जे हार्ड नॉन बायोडिग्रेडेबल कंटेंट आहे त्यामुळे काही पोलन ग्रेन्स त्यामुळे फॉसिल्स म्हणून आपल्याला सापडलेले आहेत. ठीक आहे, काही पोलन ग्रेन्स आपल्याला कसे सापडलेले आहेत, फॉसिल्स म्हणून सापडलेले आहेत. आता हे फॉसिल्स कसे सापडले, कारण त्यांचा आउटर एक्झाईन पार्ट जो होता तो एकदम हार्डर होता, त्यामुळे त्यांचं प्रिझर्वेशन झालं. म्हणजे त्या सेल्स ते पोलन ग्रेन्स काही ऍक्टिव्ह राहिले नाहीत तरी त्यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळाले, ते ऍज अ फॉसिल्स म्हणून आपल्याला सापडले. ठीक आहे, तर अशी काही इन्फॉर्मेशन एक्झाईन बद्दल आहे. पोलन ग्रेनची आउटर कव्हरिंग जे आहे ती एक्झाईनने बनलेली असते, ज्याला स्पोरोपॉलिनिन कंटेंट आहे. ही जी मधली येलो कलरची लेअर दिसायली आहे ही आहे इंटाइन, त्याला म्हणतो आपण काय इंटाइन. हे बघा इथे दिसत असेल बघा, हे इंटाइन आहे. ठीक आहे, आता आपण काय बघितलं, एक्झाईन कुठे गेला बघायला, एक्स जिथे लिहिलेला आहे त्याचं नाव आहे एक्झाईन. आता हा जो एक्झाईन आहे तो एक्झाईन एकदम हार्ड होता, आपण आताच त्याचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता एक्झाईन नंतर जे इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला पाहायचंय, ते इंटाइन जो आहे तो सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेला आहे. कशाने, सेल्युलोज आणि पेक्टिन कंटेंटने बनलेला आहे. तो थोडासा फ्लेक्झिबल आहे, कारण हा इंटाइन जो रिजन आहे, इथे इंटाइन मी लिहितो, हा पुढे जाऊन पोलन ट्यूब, ठीक आहे, पोलन ट्यूबच्या फॉर्मेशन मध्ये काम करतो. कोणता रिजन, इंटाइन रिजन. हे लक्षात ठेवा, कारण इंटाइनचा रोल पोलन ट्यूब मध्ये यायला, जे काही फर्टिलायझेशन घडणार आहे ते कुणामुळे घडणार आहे, या इंटाइन रिजन मुळेच घडणार आहे. याच पोलन ग्रेन वरती एक्झाईन रिजन वरती जिथे कुठे स्पोरोपॉलिनिन ऍब्सेंट असतो, म्हणजे इथे बघा या रिजनला तुम्हाला स्पोरोपॉलिनिन एकदम कमी दिसायला किंवा स्पोरोपॉलिनिन एकदम ऍब्सेंट असल्यासारखा दिसायला. जिथे स्पोरोपॉलिनिन ऍब्सेंट असतो त्या ठिकाणी एक ओपनिंग तयार होते, त्या ओपनिंगला आपण म्हणायचं जर्मपोर म्हणायचं. काय म्हणायचं, जर्मपोर. आता ही जी ओपनिंग आहे ती या इंटाइनला बाहेर पोलन ट्यूब फॉर्म करण्यासाठी मदत करते. म्हणजे जो मधला पार्ट आहे इंटाइन तो बाहेर कसा पडेल, तर या जर्मपोर मधून जिथे स्पोरोपॉलिनिन कंटेंट ऍब्सेंट आहे त्या ठिकाणावरनं काय होईल, पोलन ट्यूब बाहेर पडेल. त्यामुळे जर्मपोर हे पोलन ट्यूबला रिलीज करण्यासाठी मदत करते. ठीक आहे, इथे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की पॉलिनिन ऍब्सेंट. ठीक आहे, हे ऍब्सेंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्या रिजनला स्पोरोपॉलिनिन काय असतो, ऍब्सेंट असतो. ठीक आहे, तर माहिती पाहिजे आपल्याला की स्पोरोपॉलिनिन कोणत्या रिजन मध्ये ऍब्सेंट असतो. आता या पोलन ग्रेन मध्ये आपल्याला समजतं दोन प्रकारचे सेल्स असतात. ठीक आहे, एक सेल असते ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतो आणि दुसरी सेल असते त्याला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो. ठीक आहे, तर इथे डायग्राम आहे का आपल्याकडे आणखी. ठीक आहे, आता मी इथे कॉर्नरला डायग्राम काढून दाखवतो, ज्यामध्ये हा जो पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनची ही आउटर एक्झाईन रिजन झाली. ठीक आहे, आता या रिजनला आपण प्रॉपरली दाखवूयात. हे स्पोरोपॉलिनिन बनलेली जी रिजन आहे ती एक्झाईन रिजन आहे. आता मध्ये जे रेड कलरचा सर्क्युलर रिजन दिसायलाय तो आपण त्याला इंटाइन म्हणू शकतो. ठीक आहे, हे काय झाली, एक्झाईन रिजन झाली. मधली जी रिजन आहे ती कोणती आहे, असेल इंटाइन रिजन असेल. आता या रिजनला आपण काय म्हणायचं, इंटाइन रिजन म्हणायचं, जे पोलन ट्यूब फॉर्मेशन मध्ये जे मदत करते, जे सेल्युलोज आणि पेक्टिन ने बनलेली असते, ती कोणती रिजन असेल, इंटाइन रिजन असेल. आणि स्पोरोपॉलिनिन ने बनलेली कोणती असेल म्हटलं तर
या येलो कलरने बनलेली एक्झाईन रिजन स्पोरोपॉलिनने बनलेली असते. आता ही इनटाईन झाली. आता त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात. एक लार्जर सेल आपण म्हणू शकतो, अशी एक लार्जर सेल असते. आता या लार्जर सेलचा मध्ये सायटोप्लाझम असेल. ठीक आहे, हा काय असेल सायटोप्लाझम असेल. त्या सायटोप्लाझम मध्ये खूप सारे कंटेंट प्रेझेंट असतील, सायटोप्लाझमिक कंटेंट ज्याला आपण म्हणतो. ही जी लार्जर सेल आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणायचं. मी सगळ्यांना लेबलिंग करून दाखवतो तुम्हाला. आणखीन एक छोटीशी सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. अशी एक सेल प्रेझेंट असते. हा या व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस असेल. याला आपण न्यूक्लियस प्रॉपर दाखवूयात. यामध्ये आपण काही सायटोप्लाझमिक कंटेंट पण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. हे मधली सेल जी झाली ती कोणती झाली व्हेजिटेटिव्ह सेल. आणि त्यामध्ये जी आपण दुसरी सेल काढलेली आहे ती कोणती सेल आहे. आता याच्यामध्ये पण काही सायटोप्लाझमिक कंटेंट असायला पाहिजे. ठीक आहे, आता याला लेबल करून दाखवा बरं. बघूयात. हे बघा, वरचा जो रिजन आहे तो कोणता असेल एक. त्यानंतर त्याचा रिजन आहे तो कोणता आहे इनटाईन रिजन आहे. सेल आहे त्याला आपण म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल. आणि त्यामध्ये एक छोटीशी सेल फ्लोटिंग पोझिशन मध्ये दिसेल त्याला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. ठीक आहे, हे अशी डायग्राम तुम्ही डायग्रामच्या फॉर्म मध्ये जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला प्रॉपर समजेल की कशा पद्धतीचा पोलन ग्रेन नेचर मध्ये एक्झिस्ट करतो. दोन प्रकारचे सेल्स आहेत. मग तुम्हाला जर विचारलं एक एनलार्ज्ड सेल कोणती आहे पोलन ग्रेन मधली ज्याचा सायटोप्लाझमिक कंटेंट खूप जास्त प्रमाणात असतो. आता व्हेजिटेटिव्ह सेल का म्हणलेला आहे त्याला, कारण ही जी सेल आहे, हे बघा, ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे ही सेल पुढे जाऊन या जनरेटिव्ह सेल पासून तयार होणाऱ्या मेल गॅमेट्सची काळजी घेणार आहे. म्हणजे नेचरने जे पोलन ग्रेन तयार केले त्यामध्ये दोन सेल्स दिलेत. एक जनरेटिव्ह सेल ज्याच्यापासून मेल गॅमेट्स तयार होणार आहेत पुढे जाऊन, आणि एक दिले व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे काय, जी त्या मेल गॅमेट्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. बघा ना, पोलन ग्रेन जरी त्या अँथर मधून बाहेर पडला तरी तो जोपर्यंत त्या फिमेल पार्ट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देखील त्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी व्हेजिटेटिव्ह सेलला ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल या पोलन ग्रेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, या दोन सेल्सचं खूप महत्व आहे, कारण याच दोन सेल्समुळे काय होणार आहे, जे काही फर्टिलायझेशन होणार आहे ते या दोन सेल्समुळे होणार आहे. जर व्हेजिटेटिव्ह सेल असेल तरच जनरेटिव्ह सेल जिवंत राहील हे लक्षात ठेवा. का, कारण जनरेटिव्ह सेल जी आहे त्या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोटिंग पोझिशन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन या पोलन ग्रेनची आहे. तर पोलन ग्रेन्स व्हॅरिएशन्स आपण काय काय आपल्याला पाहायला मिळतात ते बघूया. ठीक आहे, पोलन ग्रेन्स ऑफ मेनी स्पेसीज कॉज ॲलर्जीज. ॲलर्जीज तयार करतात आणि काही ब्रॉन्कियल ॲफ्लिक्शन्स तयार करतात. आता काय ॲलर्जीज तयार करतात, काय त्यांनी आपल्याला पोलन ग्रेन खूप छोटे असतात. असे नाकामधून जर गेले, नोज मधून जर आपण त्यांना इनहेल केलो तर त्यामुळे काही रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होऊ शकतात. त्यामध्ये अस्थमा असेल, ब्रॉन्कायटिस असेल, हे घडण्याची शक्यता आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की पोलन ग्रेन्समुळे पण असे डिसऑर्डर्स होऊ शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात की ज्या प्लांट स्पेसीसचा आहे त्या प्लांट स्पेसीसचं नाव आहे पार्थेनियम हिस्टेरोफोरस. यालाच आपण कॅरोट ग्रास किंवा काँग्रेस ग्रास म्हणतो. काँग्रेस तुम्हाला लक्षातच असेल किंवा हे प्लांट तुम्ही बघितलेलंच असेल, या इमेजला बघितल्यानंतर कळतं. या प्लांटची स्टोरी अशी आहे की ते इंडियामधला प्लांट नाहीये, पण तो फॉरेन अमेरिकन कंट्री मधून इम्पोर्ट झालेला आहे. जेव्हा व्हीट सारखे सिरियल्स आपल्या इंडियामध्ये इम्पोर्ट करण्यात येत होते त्यावेळेस त्या व्हीट प्लांट सोबत किंवा त्या व्हीट कंटेंट सोबत कॉन्टॅमिनेट होऊन हा जो कॅरोट ग्रासचा पोलन ग्रेन आहे तो आपल्या इंडियामध्ये शिपमेंट झाला. तर लक्षात ठेवा की कोणत्या स्पेसीजचा प्लांट हा इंडियामध्ये इम्पोर्ट झालेला आहे, तर पार्थेनियम हिस्टेरोफोरस. त्यालाच कॉमन नेम काय आहे कॅरोट ग्रास, काही ठिकाणी त्याला काँग्रेस ग्रास देखील म्हणलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट काही पोलन ग्रेनचा न्यूट्रिएंट रिच असू शकतात. काही प्लांट स्पेसीज मध्ये न्यूट्रिएंट रिच पोलन ग्रेन्स सापडले. मग त्या न्यूट्रिएंट रिच पोलन ग्रेन्सचं एक्सट्रॅक्शन करून काही ठिकाणी पोलन टॅबलेट्स तयार करण्यात आले ॲज अ फूड सप्लिमेंट्स. काही ठिकाणी पोलन ग्रेन्सचं कन्झम्पशन करून काही ऍथलीट्स आणि रेस हॉर्सेस जे आहेत त्यांना ते फीडिंग द्यायला लागले, ज्याच्यामुळे एक स्पेसिफिक फूड सप्लिमेंट त्यांच्या बॉडीला मिळाले जे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी, त्यांची प्रोडक्टिव्हिटीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरायला. इथे हॉर्स दिसत आहे बघा, हा रेसिंग हॉर्स आहे. या रेसिंग हॉर्सला पोलन ग्रेन्सचं कन्झम्पशन दिलं जात होतं, जेणेकरून त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, जे परफॉर्मन्स आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. नेक्स्ट आपण पोलन ग्रेनची
व्हायबिलिटी बघतो की किती टाइम पिरियड पर्यंत अँथर पासून रिलीज झाल्यापासून ते किती टाइम पिरियड पर्यंत तो व्हायबल राहू शकतो, तो जिवंत राहू शकतो. तर प्रत्येक स्पेसिस टू स्पेसिस व्हायबिलिटी टाइम पिरियड चेंज होत जातो. जसे की आपण सिरियल्स बघतो, तर व्हीट असेल, राईस असेल, त्यांच्यामध्ये 30 मिनिट्स पर्यंत, फक्त 30 मिनिट्स पर्यंत पोलन ग्रेन सर्व्हाइव्ह करतो, व्हायबल राहतो. नंतर तो डिजनरेट होऊन जातो. म्हणजे तेवढाच टाइम पिरियड आहे. म्हणजे या प्लांट बॉडीज मध्ये चान्सेस ऑफ पॉलिनेशन जास्त असतील, चान्सेस ऑफ पॉलिनेशन त्याच्यामध्ये जास्त असतील, त्यामुळे लवकर व्हायबिलिटी कमी होत असेल किंवा संपत असेल. ठीक आहे. आणि असे काही प्लांट स्पेसिस आहेत जसे की रोझासिया, लेग्युमिनोसिया आणि सोलानेसिया. या प्लांट स्पेसिस मध्ये बघितलं तर व्हायबिलिटी हे कितीतरी मंथ्स पर्यंत तशीच राहते. म्हणजे कितीतरी मंथ्स पर्यंत तो पोलन ग्रेन अँथर पासून रिलीज झाल्यापासून सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे त्यांची व्हायबिलिटी मंथ्स पर्यंत राहू शकते. ठीक आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. आपण पोलन बँक्स बद्दल काही नाव ऐकलं असेल की पोलन बँक्स पण असतात नेचरमध्ये. तर पोलन बँक्स म्हणजे काय, तर काही पोलन स्टोअर केले जातात इन द लिक्विड नायट्रोजन. आता त्यांचं टेम्परेचर काय असेल, -196 डिग्री सेल्सिअस. -196 डिग्री सेल्सिअस वरती त्या पोलन ग्रेन्सला स्टोअर करून ठेवलं जातं. आणि त्याच स्टोअर्ड पोलन ग्रेन्सला आपण पोलन बँक्सने देखील ओळखतो. ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट नोट आहे, म्हणजे IMP पॉइंट आहे. याच्याबद्दल क्वेश्चन पडण्याची शक्यता थोडीशी वाटते, त्यामुळे या पॉइंटला लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. आपल्या या सेशनचा शेवटचा पॉइंट असेल, त्याला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो. ठीक आहे. मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता नावात अर्थ आहे, बायोलॉजी शिकताय आणि नावाचे अर्थ काढता येत नसेल तर तो आहे तुमच्या बायोलॉजीवरती. कारण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन. हे बघा, मायक्रोस्पोर म्हणजे काय असतो, पोलन ग्रेन. आणि जेनेसिसचा अर्थ असतो सिंथेसिस. जेनेसिसचा अर्थ असतो सिंथेसिस. मग पोलन ग्रेन तयार करणाऱ्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणायचं. किती सोपं आहे बघा. कशाला म्हणायचं, पोलन ग्रेन सिंथेसाइज करण्याच्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणायचं. आता पोलन ग्रेन नेमकं तयार कसे होतात, तर एक छोटीशी सोपी एकदम स्टेप आहे. तर यामध्ये आपण असं म्हणतो की इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. आता मायक्रोस्पोर म्हणजे गॅमेटिक आहे, ज्याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट असतात. पोलन ग्रेन मध्ये काय प्रेझेंट असतात, गॅमेट प्रेझेंट असतात. त्यामुळे हॅप्लॉइड मायक्रोस्पोर तयार करावा लागतो. त्यासाठी मिओसिस घडावी लागते. फ्रॉम डिप्लॉइड पोलन मदर सेल, ह्यालाच आपण मायक्रोस्पोर मदर सेल देखील म्हणतो, वाया मिओसिस. या डिव्हिजनला लक्षात ठेवा की मिओसिस गरजेचं आहे गॅमेट फॉर्मेशन साठी विद इन द अँथर ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे. आता इथे एक फ्लो चार्ट दिसत असेल तुम्हाला. हे जी पहिली सेल आहे याला आपण मदर सेल म्हणतो, यालाच पोलन मदर सेल्स म्हणतो. ही कशी असेल, हे अँथरचे वॉल्स आहेत. यामध्ये इथे ग्रीन कलरचे जे सेल्स आहेत ते पोलन मदर सेल्स आहेत असं म्हणूयात आपण. या पोलन मदर सेल मध्ये मिओसिस डिव्हिजन घडते. हे बघा, इथे कोणती डिव्हिजन घडलेली आहे, मिओसिस. आता डिप्लॉइड सेल मध्ये जर मिओसिस घडत असेल तर त्या डिप्लॉइड सेल पासून तयार होणारे जे 4 सेल्स असतील ते कसे असतील, एन 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 एन, म्हणजे हे सगळे कसे असतील, हॅप्लॉइड असतील. हे जे 4 सेल्स तयार झालेले आहेत, मी तर कॉर्नरला त्यांचं नाव देतो, यांना म्हणायचं स्पोर टेट्राड. ठीक आहे. आता हा मायक्रोस्पोर टेट्राड तयार झाला. टेट्राड म्हणजे 4 सेल्स क्लस्टर. ठीक आहे. आता हे जे मायक्रोस्पोर टेट्राड तयार झाले, एक सेल अशी सेपरेट झाली, डेव्हलप झाली आणि पुढे जाऊन ती कशात कन्वर्ट झाली, पोलन ग्रेन मध्ये कन्वर्ट झाली. आता एका पोलन ग्रेन मध्ये किती सेल्स आहेत, 2, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक जनरेटिव्ह सेल. मला सांगा, इथे जे 4 सेल्स तयार झाले यामध्ये पुन्हा पुढे जाऊन मायटोसिस डिव्हिजन होणं गरजेचं आहे. म्हणजे इथे एक सेल तयार झाली होती, आता एक सेल पुढे जाऊन 2 सेल्स मध्ये कन्वर्ट झाली. एकात काय आहे, जनरेटिव्ह सेल आणि एकामध्ये लार्जर सेल दिसत असेल. हे बघा, हे आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि जी छोटी स्मॉलर सेल इथे आहे ती कोणती आहे, जनरेटिव्ह सेल. म्हणजे असे एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून 4 पोलन ग्रेन्स तयार व्हायले. इथं आपण असं लिहू शकतो की 1 मायक्रोस्पोर मदर सेल पासून आपण 4 पोलन ग्रेन्स तयार करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती काही मॅथमॅटिकल क्वेश्चन्स पडू शकतात की एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती पोलन ग्रेन्स तयार झाले. समजा मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारला की
10 मायक्रोस्पोर मदर सेल्स आहेत, त्यापासून तुम्ही किती पोलन ग्रेन्स तयार करणार? सोपं आहे, म्हणजे एकापासून 4 होतात तर 10 पासून किती व्हायला पाहिजे? 40 पोलन ग्रेन्स तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर असे छोटे छोटे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे पोलन ग्रेन्स बद्दल. पोलन ग्रेन्स नेचरमध्ये आहेत, किती प्रकारचे आहेत, काय काय त्यांचे बेनिफिट असतील, काय त्यांचे ड्रॉबॅक्स असतील, प्लस त्यांचे स्ट्रक्चरल व्हॅरिएशन्स, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे कोणते सेल्स आहेत, आउटर कव्हरिंग कशी आहे, प्लस पोलन ग्रेन्स कसे तयार होतात. आजच्या सेशन मधले हे पॉइंट्स आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला? सेशनला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. जेवढं जास्त शेअर कराल, जेवढी जास्त गर्दी वाढेल, त्यानुसार आम्हाला पण शिकवण्यासाठी एनर्जी जास्त मिळेल. त्यामुळे सेशनला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आजचं सेशन आपण इथेच थांबूयात. थँक्यू.